हॅलो, आज मी बनवत आहे होममेड इयरिंग। तर त्याच्यासाठी मी घेतली आहे डायमंडची चेन, कैची, फॅविकॉल आणि 4 मोती आणि इयरिंगच्या पाटी जे असतात ना प्रेसिंगवाले ते मी घेतले। माझ्याकडे ते वेस्टच होते, म्हणजे ते यूज नसेल करत असेल तर त्याच्या मागचं आपण असं काढून घेऊ शकतो। तर अशा प्रकारे मी ती चेन अशी 35 कट करून घेतले आणि ही चेन खूप आपल्याला यूजफुल आहे। काही असं डायमंडचं बनवायचं असेल, नेकलेस, कानातले वगैरे ह्याच्यासाठी खूप यूज होते। मग ती अशा प्रकारे मी ती मार्केटमधून आणलेली ॲक्च्युली दुसऱ्या कामासाठी, पण मी म्हटलं तर ते आहे म्हणून मी इयरिंग म्हणून घेतले। मग अशा प्रकारे मी 2 पेअर बनवायचे होते आपले इयरिंगचे, म्हणून मी दोन्ही 35-35 असं कट करून घेतलं। त्याच्यानंतरला मी विचार केला हे असंच खाली खाली वाटणार, म्हणून मग मी ते 4 मोती घेतले होते त्याच्यासाठी। मग ते मोती त्याच्या खाली असं फॅविकॉलनी चिपकवून घेतले आणि ह्याला काही वेळ नाही लागत, लगेच होतं, पण थोडंसं चिपकण्यासाठीच टाईम लागतो। मग मी ते लावून असं चिपकून सुकायला ठेवलं। तर अशा प्रकारे मी दोन्ही इयरिंगला असं करून घेतलं आणि ते चिपकवायला ठेवले। ते झाल्यानंतरला अशा प्रकारे माझे दोन्ही इयरिंग तयार आहेत आणि मी 2 मिनिटं ते सुकून ठेवा, नंतर म्हणजे उलटं करून ठेवलं आधीच, म्हणजे कसं आपल्याला ते पाटचं लावायचं होतं इयरिंगचं, म्हणून मी उलटं करून ठेवलं आणि 10 सोडले आणि 11 आणि 12च्या मध्ये मी ते फॅविकॉल लावून घेतलं आणि मागची जी काठी असते ना आपली कानातल्याची ती मी त्याला लावून घेतली। तर अशा प्रकारे मी दोन्ही इयरिंगला लावून घेतले। तर तुम्हाला उलटं सुलटं कसंही घालायचं तरी घालू शकतो, तुम्ही मधोमध लावला तरी चालेल, पण मला थोडंसं वर खालीच लावायचं होतं, म्हणून मी अशा प्रकारे 10 डॉट सोडले आणि 11 आणि 12च्या मध्ये मी ते डॉट इयरिंगची हे लावून घेतलं, पाटचं इयरिंगचं पाटी लावून घेतल्यानंतरला माझं असं इयरिंग तयार झालेलं आहे। बघा तुम्हाला कसं वाटलं, आवडलं असेल तर लाईक शेअर नक्कीच करा आणि घातल्यावर पण सुंदर वाटत होतं। धन्यवाद।